सध्या चित्र आहे। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून। वेदांत, कशा प्रकारे आता ही निवडणूक पार पडेल? ज्या प्रकारे आपण बघितलं 3 वाजेपर्यंत दुपारी अर्ज भरण्याचा वेळ होता आणि त्यामध्ये 7 अर्ज आलेले आहेत, ज्यामध्ये जर आपण क्रमवारी बघितली भाजपकडनं 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत, ज्यामध्ये आपण बघितलं तर रामदास आठवलेंचं अर्ज दाखल करण्यात आलेला आहे, विनोद तावडेंचा, त्यासोबत रामराव वडकुते आणि माया ताई या चारांचा, तर त्यासोबतच आपण राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पार्थ पवारांचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। आणि जो सस्पेन्स होता शिंदे शिवसेनेकडनं आपण बघितलं तर ज्योती वाघमारे यांना राज्यसभेसाठी संधी देण्यात आलेली आहे आणि त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला आहे। तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष पुन्हा एकदा म्हणजे शरद पवारांचा अर्ज भरण्यात आलेला आहे। त्यामुळे हे 7 जागांसाठी खरं तर ही निवडणूक आहे आणि 7च अर्ज दाखल झाल्यामुळे ही जी पूर्ण निवडणूक आहे ही बिनविरोध होणार आहे। आणि ज्या प्रकारे आपण बघत होतो शिंदे शिवसेनेकडनं 2 अर्ज भरले जाणार का हे बघत होतो, मात्र एकच अर्ज ज्योती वाघमारेंचा अर्ज भरण्यात आलेला आहे आणि त्यामुळे 7 उमेदवार आणि 7 जागा, त्यामुळे ही राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होताना पाहायला मिळते। अमोल, निश्चित धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल। पुढची बातमी, चंद्रपूर महापालिकेमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर गटाला मोठा धक्का बसलाय। स्थायी समिती सदस्यांमध्ये